मलाच आवडते फक्त कॉफी. तुम्हाला माझं डेट बघायचंय का नवीन? काय बघायचं का? नवीन डेट कुठं? हा एका पत्रात कशाला? मम्मीने ठेवला. मग टाकू नको टाकू नको. हे बघा मम्मीने माझ्या डेट आणला होता हम्म. रात्री. रात्री हे बघा. तू तिकडं पसरली, मम्मी तिकडं पसरली, काय बनगडे? मी वाट बनव ना ब्लॅक कॉफी. ए पप्पा काय म्हणले, तू तिकडे पसार तू इकडे, मग आपण पसारायचं. पायाखाली येतय पॅड वही. लागलं ना? लागलं ना? असंच पाहिजे, आपलं चांगलं काय. असंच पाहिजे, असंच पाहिजे. हुर्रे. कॉफी साधना चहा बनव. झालं आलं साधना कॉफी बनव. अहो चालवलंय काय ह्या आयुष्यात माझ्या, चहा कॉफी चहा कॉफी. तुझं काय काय बोललो? कुठे झालं? राम राम मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. मित्रांनो, सकाळ सकाळ कॉफी होऊन आमची तनतन चालू झालेली आहे. तिला म्हणतोय मी कवापासून, मला कॉफी बनव कॉफी बनव. सकाळपासून फक्त एकदाच कॉफी पिलोय मी. मला सांगा, चाय 3 वेळा पिलाय. चाय 2दा पिलोय. आत्ताशी वाजलेत किती? 11:27. आणि मग 11:27 मला सांगा, 2दा चहा आणि 1दा कॉफी झाली फक्त. मग एकदा अजून कॉफी मागितली तर माझं काय चुकलं? बरं, मी फक्त ब्लॅक कॉफीच मागितली, दुधाची पण नको मला. ब्लॅक कॉफी काय, फक्त काय करायचंय, पाणी बॉईल करायचंय, त्यात कॉफी टाकायची, साखर टाकायची, एवढंच करायचंय. तरी सुद्धा हिला मला कॉफी द्यायचा कंटाळा आलायला आहे. असंच असतं, असंच असतं. तुम्ही सुद्धा हे करू शकता. काय पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी ओतायचं, साखर टाकायची, कॉफी टाकायची, झाली कॉफी. हे तुम्ही सुद्धा करू शकता. काय होतं ग तुला कॉफी बनवायला? सांगा मित्रांनो हिला, नवऱ्याचं जरा ऐकत जावं म्हणून. अजिबात नवऱ्याचं ऐकत नाही कसलंच. बाई बाई, दृष्टच काढली पाहिजे माझी नवऱ्याची. काय केलं बाय? दृष्टच काढली पाहिजे, ऐकत नाही असं म्हणतो. मग काय? बघा परीचं बोट गावलं. हो कसं झालंय बघा. दरवाजा उघडताना परीचा बोटच गावलं. कशात? परी कडीत ना, कडीमध्ये परीचं बोट सापडलं. ए बनव ना कॉफी साधना. साधना चला, आपल्याला अजून एक रील बनवायची या. अगं रील बनवायची आपल्याला एक. कॉफी बनव, मग रील बनवूयात. नाही काय तुम्ही सगळं खोटं खोटं बोलतो. मी नाही खोटं बोलत, जावा. गेली आता कॉफी बनवायला. कॉफी कोरी कोरी ब्लॅक कॉफी बनव मस्त एकदम. कॉफी जास्त वापर. ब्लॅक कॉफी पिण्याची मजा वेगळी असते. दुधाची तर वेगळीच असते, पण ब्लॅक कॉफीची पण मजा वेगळीच असते. ठीक आहे. तो कसं करतोय बारका, बघा हात दुखतोय, बघा बघा बघा. कुठे गेली? कशी करते बघा बघा. तिचं चांगलंच बोट गावलं. ती साधनानं बनवली कॉफी. ऐकलं हो का? ब्लॅक कॉफी बघा. ऐकलं तसं ऐकते ती माझं, कधीतरी येड्यागत करते. मग या कॉफी प्यायला मित्रांनो. यांचं चालू झाला मोबाईल, ती गेली आतमध्ये, फोन आला आहे तिचा म्हणून. साधना गेली होती तिच्या माहेराला पुरीला घेऊन. तेव्हा काही शॉर्ट तुम्हाला दाखवता नाही आला. मी बाहेर गेलतो नेमकंच, त्यावेळेस ती गेली निघून. आता ती आली आहे. जवळपास आता वाजलेत बघा, आता 4:56 झालेत. जवळपास 5 वाजायला आलेत. ते आता एक 15 मिनटं झाली आलेली. आली अशी बघा, झोपली, पसरली. आणि आमच्या दोन्ही पण बघा, दोन्ही पसरली बघा, इकडून ते तिकडं. आणि येताना साधना घेऊन आली तिच्या आईच्या घरून. हवा लागते का? लय भारी लागते.
घेऊन आली बघा तिच्या आईच्या तिकडून. हवा लागते चांगली त्याची आणि आवाज पण चांगला येतोय. आणि आपण एकटंच आहे आता. तीन इकडं झोपली आणि आपण एकटंच जागा आहे. झोपच लागा ना. डोकं आज इतकं दुखतंय भयानक, काही सुचत नाही. गोळी खाल्ली सकाळी, 2 गोळ्या 2 पेन किलर खाल्ल्या, तरी पण डोकं राही नाही आज. काय झालं काय माहिती, भयानक डोकं दुखतंय. बहुतेक दवाखान्यात जावं लागतंय की काय काय माहिती. नाही राहिलं डोकं तर कदाचित दवाखान्यात गेल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. होतं कधी कधी माझं डोकं जे आहे ना, माझं भयानक दुखायला चालू होतं. आणि एकदा डोकं दुखायला लागलं ना, मग कशानंच राहत नाही, लवकर राहतच नाही. म्हणजे मला तेवढा खूप त्रास आहे डोक्याचा. गोळी खातो पुन्हा एकदा. डोकंच राही नाही कसलंच. आणि झोप लागली तर झोप पण याय नाही. बघूयात साधना उठायची वाट बघूयात. चाय बनवायला येईल. चाय एकदा पिऊयात कोरा, लिंबू वगैरे टाकून. ती म्हणली मला एक 10 मिनटं झोपू द्या. 5 मिनटं झालेत आत्ता आणि 5 मिनटं अजून आहेत. झोपलीच नाहीस का काय तू? 5 मिनटं मला म्हणली, आता 5 मिनटं राहिलेत. तिकडं ती खेळ करते. साधना उठली, चाय बनवला, पण माझं जरा वाचन चाललं होतं त्याच्यामुळं काही व्हिडिओ बनवता नाही आला. आता जवळपास बघा 6:50 झालेत. घडीभर 7 वाजायला आलेत. 6:50. तर आता चाय पिऊयात. साधनाला मला हॉटेलवर जायचं आहे आणि एक मावशी नाही आहेत, त्यांची जरा तब्येत बरी नाही आहे ना. ते जरा आजारी पडले 2-3 दिवस झालं. त्याच्यामुळे 2-3 दिवस झालं साधना मी आहे हॉटेलवर. मला थांबच लागतं आहे, पण साधनाला जावं लागतं आहे. कारण चपाती करायला फक्त एकच मावशी इथं. साधना आणि त्या दोघी मिळून करतायत चपात्या. त्यामुळं आता साधना मी दोघंही जाणार आहे. काय काय मोकळं केलंस? कसला 1 पीस? हा, अगं पण ही नक्की 1 पीस आहे का मॅक्सी हीच कळत नाही. काय 1 पीस तू? हा, काय तू 1 पीस घालणार आहे? कुठल्या पिठानं म्हणजे? चपात्या करताना भाजताना. हां, त्याला असं प्रोफेशनल पाहिजे त्यावेळेस काय प्रोफेशनल म्हणजे काम माझं. हां, म्हणजे माझं काम आहे तसं प्रोफेशनल. हां, म्हणजे चपात्या बनवणं प्रोफेशनल झालं का काम? म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की फक्त इथून जाऊन एसी मध्ये असं काम? AC मध्ये? त्याला असे ड्रेस ठीक आहे बाबा. हा, असे ड्रेस घातले काय वाटणार नाही. होय. कुठं जायचंय तुला प्रोफेशनल कामाला? नाही, मला कुठेच नाही जायचं. इंजिनिअरिंग केलीस मग कुठं जायचंय? मला जॉबच नाही करायचं. हां, नाही मग जॉब नाही करायचा, मग प्रोफेशनल काम AC कसा भेटायचा तुला? नको मला. इथं दुरातच काम करायला लागणार आहे. नैसर्गिक एसी भरपूर आहे. दुरातच काम करावं लागेल चपात्या करता करता. ही मावशी नाही, उद्या ती मावशी नाही, उद्या आचारी सुट्टी. बरोबर म्हणतोय मी सुट्टीवर जाणार आहे उद्या. हां, उद्या कुठली? परवा सुट्टी आहे ना त्यांची. उद्या त्याचा बर्थडे. मग तर ते मागच नव्हता म्हटला मला बर्थडेला माझे 3000 रुपये पाहिजेत आणि मला त्या दिवशी सुट्टी पाहिजे. हां, आणि काय त्यांच्या मनातच चाललंय सगळं. त्यांनीच ठरवायचं चालवले. त्यांनीच ठरवायचं हॉटेल बंद कधी करायचं, त्यांनीच ठरवायचं कधी यायचं. आपण का कोणच नाही. हे तुलाच माहिती आहे. झालं का? त्यासाठी कुठलं पडला मोबाईल.
त्यासाठी कुठलंही चालवताना कंट्रोल कधीही आपल्याच हातात लागतो साधना. कुठंही झालं तरी आज तू कमीत कमी 4-5 लोकांचं तू आज चालवतीस. ते 5 लोक आज तुझ्याकडे काम करतायत म्हटल्यावरती तू ती आज एक फर्म आहे तुझी. काय मॅनेजमेंट 5 लोकांचं काय ना मॅनेजमेंट पाहिजे. भले तू सुपरवायझर नाही ठेवला पण निदान एक सुपरवायझरचं तरी काम तू करू शकतेस ना. आणि काही ना काही तर नियमावली असते प्रत्येक ठिकाणी. जर नियमावली जर नसेल धंद्यात तर ॲटोमॅटिकली तो धंदा बसायला किंवा तो धंदा संपायला वेळ लागत नाही. आज कुठलाही जे पण धंदे चालू आहेत ना हॉटेल लाईनचेच त्यांचे जाऊन नियम चेक कर काय आहेत. चला की मला कधी नाही त्या हॉटेलला. कुठल्या हॉटेलला जायचं? कोणत्या हॉटेलला? सुकांता. एवढ्या मोठ्यावर नको जाऊ. तुझं पाहिलं तर 4 टेबल आहे. 4 टेबलचं हॉटेल. आता ते चालवाय घेतलं की कुणीतरी. कोणतं? ते काय ते आपण जे म्हणत होतो ना कॉर्नरचं हा 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 फर्निचरवाल्याच्या तिथलं आज ओपनिंग दिसलं मला. ते पुरी भाजीचं कारण त्यांना पुरी भाजीच करायचं होतं. नाही बिर्याणीच ठेवलंय त्यांनी. बिर्याणीच. हा एवढा कॉर्नरला कोण जाणार आहे? आ एवढा कॉर्नरला काय माहिती. कारण विषय काय सासवडच्या बाहेरून आता हायवे जाणार आहे. म्हणजे आज नाही पण एक दिनात 2 वर्षानंतर नका होईना सासवडच्या बाहेरून बायपास काढलेला आहे. त्यामुळे जे पण आहे ते सगळे सासवडच्या बाहेर शिफ्ट होणार हॉटेल. आणि जे ऑलरेडीच आहेत ना सासवडच्या बाहेर म्हणजे जसं गारवा वगैरे ते झालं त्यांना तो बेनिफिटच आहे ना. गावातल्या हॉटेलांना तेवढे हे राहणार नाही. कारण सासवडला कसं आहे कंपनी वगैरे काय नाही. त्याच्यामुळं काहीतरी विचार करणं गरजेचं आहे आत्तापासून. जागा घेऊन ठेवू. एक काम कर माझ्याकडे 2 किडनी आहेत. मला वाटतं एका किडनीचं तेवढं सुद्धा यायचं नाही की 1 गुंठा येईल. माझ्या पण 2 आहेत. तू 2-3 तर सोडून ठेव. काय माझ्या 2 दोन्हीच्या दोन्ही किडनी ऐकल्या तरी 2 गुंठे यायचे नाही. 1 गुंठा यायचा नाही. काय म्हणे काय तर 2-3 गुंठे घेऊन ठेवा हायवेच्या कडेला. तेच हॉटेल टाकाय. हॉटेल टाकायचं. अगं पण त्यापेक्षा त्याला पर्याय बरेच आहेत की तुम्ही तिथं रेंटनं जागा घेऊ शकता. डेव्हलप करू शकता. ॲग्रीमेंट करू शकता. रेंट ॲग्रीमेंट 15 वर्ष 20 वर्ष 25-30 वर्षाचं. ठीक आहे. आणि ॲग्रीमेंट करून तुम्ही ती चालवू शकता हॉटेलसाठी जागा म्हणजे नाही का एक भाडे करारावरती घेऊ शकता. हे असे बरेच पर्याय आहेत. मी तुम्हाला असा एक पर्याय सांगितलं. कुठं? ते मला जाधव काका काय तिकडं जेजूर रोडला पुढं जागा आहे ती हायवेटच यादव म्हणून कोणतरी. अरे हो पण साधना द्यायची जागा हॉटेलसाठी द्यायची आहे मान्य आहे. पण विषय काय आहे की त्या जागेत डेव्हलप करण्यासाठी भांडवल किती लागल? हे बघा कोणती किमान 20-25 लाख रुपये भांडवल लागणार. काय बोलते पण समोरच्या व्यक्ती सोबत बसून बोलल्यानंतर काही अरे बसून बोलायला सपोज जर ते हॉटेल वगैरे सगळं बांधून देणार आहेत. हा आपल्याला फक्त चालवाय देणार आहेत का? हो. कुठं बांधणार आहेत? ते जेजूरला कुठेतरी आहेत. ते मागेच मी तुम्हाला म्हटलं होतं की बोलवलंय त्यांनी. हा तुम्ही गेला नाही मागच्या रविवारी. उद्या तरी जावा. हो जेजुरी मोरगाव रोड हॉटेलच्या लेवलचा नाही. जेजुरी मोरगाव रोड नाही आपल्या रोडला आहे. सासवड जेजुरी रोड राहिला तर इतकी भयानक हॉटेल झालेत. पॉइंट कसं पकडलाय त्यांनी आता हे मल्हारी सप्तशती काय ग ते सप्तशती होती. मार्तव भैरवचंडी होती. त्या सेवेसाठी भरपूर लोक ह्याला येतात जेजुरीला येत आहेत. त्यानुसार ते होतंय तर त्यांना शुद्ध शाकाहारी जेवण पाहिजे. तर माऊलींचं ते चाललंय की त्या साईडला आपल्यातला कोणतरी स्वयंसेवकांचं हॉटेल असावं. आणि आपण हॉटेल तिथे चालू केलं ना की ते गुरुपीठापर्यंत सांगणार आहेत की आपल्या सेवेकरांचं तिथं हॉटेल आहे. तिथं शुद्ध शाकाहारी जेवण आहे. तुम्ही तिथं बिनधास्त जावा.
हा बेनिफिट आहे त्याच्या मागचा, समजलं? म्हणून सांगते. बघ होत असेल तर करा, विचारा. तुम्ही गाडी घ्या. बिझनेस वुमन आहेस ना तू? बिझनेस वुमन आहे, पण मला या गोष्टी माहित नाहीयेत, नाही का? कसं नाहीत माहिती? त्यांची जागा कुठे आहे, काय आहे, मी जाऊ का त्यांच्यासोबत पाहायला? अगं ज्यांनी तुला सांगितलंय ना, रेफर केलंय, त्यांच्या मार्फतच जायचं ना तिथं. रविवारचं म्हणतात ते, रविवारचं मावशी आपली 1 वाजता येते. हा. मग मला रविवारचं केंद्रात तरी जायला भेटतं का? मग आता कसं तरी ती ऍडजस्ट करावंच लागेल एक दिवस.